नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहतोय इयत्ता 10वी संस्कृतमधील अतिशय महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे निबंध लेखन। आणि त्याच्यामध्ये मम प्रियः कविः हा निबंध खूपदा विचारला जातो, तर आपण त्याच्याबद्दल आज बघणार आहोत। सो मम प्रियः कविः आणि त्याच्यामध्ये आपण कालिदास या कवींबद्दल लिहिणार आहोत। सो सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला आपण काहीतरी सुभाषित वगैरे लिहितो। तुम्हाला माहिती असेल लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी पण चालणार आहे, ठीक आहे। सुभाषित काय आहे? पुरा कवीनाम गणना प्रसंगे कनिष्ठ काधिष्ठितः कालिदासः। म्हणजे सगळ्या कवींची जर तुम्ही गणना केली तर त्याच्यापैकी सगळ्यात जे मोठे आहेत किंवा काय म्हणूया आपण जास्त ज्येष्ठ आहेत तर ते आहेत कालिदासः। त्या सगळ्या कनिष्ठ किंवा मोठ्या कवींमधून सगळ्यात महत्त्वाचे किंवा सगळ्यात मोठे जे कुठले कवी असतील तर ते आहेत कालिदासः। अद्यापि तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव। सो आता हे जे सुभाषित आहे याच्यामध्ये तुम्ही थोडीशी जरी मायनर मिस्टेक जरी केली तरी पण तुमचे मार्क्स जाऊ शकतात। त्याच्यामुळे जर तुम्हाला खरंच याचा मीनिंग माहिती आहे, म्हणजे मीनिंग म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया की खरंच हे प्रॉपरली लिहिता येत असेल तरच लिहा, कारण एक्सपेक्टेड नाही आहे पण तरी पण तुम्ही लिहून काही चुका केल्यात तर तुमचे मार्क्स ह्याच्यामध्ये कापले जातील। सो त्याच्यामुळे बेस्ट आहे जर तुमच्या लक्षात राहत आहे तरच लिहा, अदरवाईज अवॉइड करा, ठीक आहे। अवॉइड केल्याने तुमचे मार्क्स कोणीही कापणार नाही आहे, कारण असा कुठेही नियम नाही आहे की तुम्ही सुभाषितने सुरुवात केली पाहिजे। हां, पण असा नियम आहे की काही चुकलं तर तुमचे मार्क्स कापले जातील। सो मम प्रियः कविः कालिदासः। संस्कृतविषु कालिदासः शिरोमणिः इव राजते। माझे प्रिय कवी आहेत कालिदास आणि संस्कृत विषयामध्ये कालिदास शिरोमणीप्रमाणे आहेत, म्हणजे एक महत्त्वाचे कवीप्रमाणे आहेत किंवा आपण असं म्हणूया की एक राजा आहे असं आपण म्हणू शकतो। सो सह कालीमातुः भक्तः आसीत् आणि ते कालीमातेचे भक्त होते। अतः सह कालिदासः आणि म्हणून त्यांना कालिदासः असं म्हटलं जायचं। सह संस्कृत साहित्य अतीव लोकप्रिय अस्ति आणि ते संस्कृत साहित्यामध्ये खूप लोकप्रिय आहेत। तस्य सप्तकृतयः साहित्ये सप्ततारका इव प्रकाशन्ते आणि त्यांचं जे काही सप्त साहित्य आहे तर ते आकाशात जे सप्ततारे आहेत त्याप्रमाणे प्रकाशित आहे किंवा तसं प्रकाशमान करणारं आहे संस्कृत साहित्याला। कालिदासेन त्रीणि नाटकानि रचितानि। कालिदासांनी 3 नाटकं रचलेली आहेत। कालिदासस्य अभिज्ञानशाकुन्तलम एतत् नाटकम विश्वप्रसिद्धम आणि त्यांचं अभिज्ञानशाकुन्तलम हे नाटक विश्वात प्रसिद्ध आहे। तस्य मेघदूतम एतत् खंडकाव्यम संस्कृत साहित्य विराजते आणि त्यांचं मेघदूत हे जे खंडकाव्य आहे ते पण संस्कृत साहित्यामध्ये विराजमान झालेलं आहे किंवा प्रसिद्ध आहे। तेन कुमारसंभवम रघुवंशम इति 2 महाकाव्य रचिते आणि त्यांनी ही 2 महाकाव्य पण लिहिली आहेत, कुमारसंभवम आणि रघुवंशम। अतः सह महाकविः इति उपाधीना विभूषितः आणि त्यामुळेच त्यांना आपण महाकवी असं पण म्हणतो। उपमा कालिदासस्य इति उक्तिः तस्य विषये प्रसिद्धः आणि कालिदासांची उपमा ही एक उक्ती किंवा काय म्हणूया आपण एक म्हण किंवा असं काहीतरी वाक्य प्रयोग प्रचलित आहे त्यांच्याविषयी, ठीक आहे। सो आय होप की तुम्हाला हा निबंध समजला असेल, निबंध कसा लिहायचा हे कळलं असेल। निबंध 5 मार्कांसाठी आहे आणि काय काय त्याच्यामध्ये अपेक्षित आहे तर त्याच्यामध्ये फक्त 5 ते 6 ओळी अपेक्षित आहेत की जे तुमच्या प्रिय कवीबद्दल असतील किंवा किंबहुना या ठिकाणी कालिदासांबद्दल असतील, ठीक आहे। बाकी श्लोक अपेक्षित नाही आहे, लिहिलं तर उत्तम, नाही लिहिलं तरी पण चालेल। सो या ठिकाणी खूप साऱ्या ओळी आहेत, यातल्या कुठल्याही 5 ते 6 मिनिमम, मॅक्सिमम तुम्ही 7-8 ओळी लिहू शकता। तेवढ्या तुम्ही याच्यामधून सिलेक्ट करा आणि त्या लिहिण्याचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करायची आहे निबंधाची, कारण अर्थात निबंध हा कंपल्सरी क्वेश्चन आहे। तुम्ही चित्रकाव्य लिहिणार चित्रवर्णन लिहिणार असाल तर वेगळी गोष्ट आहे, पण निबंधच लिहिणार असाल तर तुम्हाला यापैकी कुठले तरी निबंध एक्झाममध्ये लिहायचे आहेत। ऑलरेडी मी निबंधाची सिरीज पण सुरू केलेली आहे, दीपावली मम प्रिय उत्सवः हा निबंध अपलोड केला आहे आणि आता आपण हा पाहतोय। नेक्स्ट निबंध तुम्हाला कोणता हवा आहे तो नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ। बाय बाय।